वा अंग्यास रक्त उसळणार शेवटी आमचीच लेख तू. ए तुझी लेक नाही आम्ही. मी त्या आईची लेक आहे जिने तुझे सगळे मनसुबे धुळीला मिळवले. लेकी नाही जगवलं आणि स्वतःही जगली. मोहिनी तू खाल्ला नाहीस तरी वाईट वाटणार नाही मला. माझ्यासाठी सुद्धा हे सगळं खूप शॉकिंग होतं. माझा विश्वासच बसत नव्हता की तुझ्या बाबांनी हे सगळं केलंय. आय नो की हे सगळं खूप कठीण आहे तुझ्यासाठी, पण खा ना, खा ना, घे, खा ना. राघव, आता आपण निघूया का? आपल्याकडे वेळ खूप कमी आणि खूप तयारी व्हायची आहे अजून. बघतोयस काय रे, दीपाने सांगितलं मला सगळं. परवा लग्न आहे तुमचं. दीपानं सांगितलं ना, तिने सांगितलं आणि तू ऐकलंस. मी जर लग्न करणार असतो तर मी सांगितलं असतं ना आई. त्या दीपाबद्दल काय मत आहे ते तुला माहिती आहे माझं. माहिती आहे ना, पण गोष्टी बदलतात. बरं, आपण ह्या सगळ्या चर्चा घरी जाऊन करूया का? हां, वेळ नाही आहे आपल्याकडे. अजिंक्य, राघवला घेऊन जा. एक 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 मोहिनी, ठीक आहे, यावर बोलू आपण नंतर. एक मिनिट आत येशील? मला सरांशी बोलायचं आहे काहीतरी. प्लीज प्लीज कम. बाबा काय 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 झालं? काय काय कळलं का? नाही सर अजून. पण हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे आता बाहेर. मी बघतो सगळं. हे सगळं कसं घडलंय, काय घडलंय हे मी शोधून काढेन आणि तुम्हाला इथून मी नक्की बाहेर काढेन. विश्वास ठेवा. आणि सर, मोहिनीची अजिबात काळजी करू नका. ती माझी जबाबदारी आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला इथून मी बाहेर काढत नाही तोपर्यंत खरंच झोप नाही लागणार बाबा मला. तुम्ही फक्त धीर सोडू नका. मी आहे. हां मोहिनी, चल. डोंट वरी सर, मी आहे. ये. मोहिनी, आई जे काही बोलली लग्नाबद्दल, मी सांगतो तुला सगळं. हां, बोलायचं मला तुझ्याशी. फक्त गैरसमज नको करून घेऊ. हां, चलो ब्रो, निकले. चल. ऐक ना राघव, तू पुढे हो. हां, मला मोहिनीला थँक्यू म्हणायचंय. अजिंक्यला घेऊन जा. चल चल. हां? मोहिनी ऐक, मी कॉल करतो. हां, भेटूया आपण आज, प्लीज. चल चल चल. मोहिनी. राघव जरी म्हणाला ना की त्याचं आणि दीपाचं लग्न फायनल नाहीये, तरी तू हुरळून जाऊ नकोस. ठीक आहे, खास तुझ्यासाठी आणल्या राघव आणि दीपाच्या लग्नाची पत्रिका. परवा आहे लग्न,
यू आर इन्व्हायटेड. राघवची जवळची मैत्रीण आहेस ना तू, मग तुला बोलावणं गरजेचंच होतं. पण लग्नाला यायचं नाही. आणखीन एक गोष्ट, ह्यापुढे राघवच्या आयुष्यातून कायमचं निघून जायचं. आणि ही अंगठी आहे ना, ती परत द्यायची नाही. तुझ्याकडेच राहते. तुझ्या वडिलांचा जामीन होईल तेव्हा तुला पैसे लागतील. ही वीक आणि काही लाख रुपये मिळतील याचे. हां, राघवनी जी काही स्वप्न दाखवली आहेत ना तुला, एक फिल्मी सीन म्हणून विसरून जायचं सगळं. कळतंय? राघवला मी म्हटलं होतं की तुला थँक्यू म्हणून. थँक्यू त्याच्या आयुष्यातून कायमचं लांब निघून जाण्यासाठी. बघतोयस काय रे, दीपाने सांगितलं मला सगळं. परवा लग्न आहे तुमचं. खास तुझ्यासाठी आणल्या राघव आणि दीपाच्या लग्नाची पत्रिका. हॅलो कार्तिक राजे, बरं झालं फोन केला. म्हणलं होतं ना तुमच्या आरकेला सोडवला का नाही? हा थँक्यू. पण थँक्यू असं फोनवर नाही बोलायचं, समोर येऊन बोलायचं, एकदम फेस टू फेस. बरं त्यासाठी तुम्हाला मला भेटावं लागेल. हा भेटू आपण लवकरच, पण आता शक्य नाहीये. आई आणि पिंकी घरीच आहेत. आणि कोण म्हणलं भेटता नाही येणार, आणि कोण म्हणलं लपून छपून भेटावं लागेल? मला कळलं नाही. म्हणजे राजेत आपण, आपला सगळा खुल्ला मामला. हा, तुम्ही शालिनी देवी प्रतापराव नरसिंग, अमरापूरवाले. तुमचा नवरा आलाय खराखुरा, ओरिजिनल 100%. काय करताय तुम्ही सगळे? शालिनी देवी, ओ शालिनी देवी, नवरालाय ओरिजिनल खराखुरा 100%. प्रतापराव मोठा गेम झाला ना. मी एडा स्टंटमॅन गेला जलात आणि शालिनी देवी चालल्या खोलात. लागा रे कामाला.
आई आई काळजी करू नकोस हं. मी आहे पोलीस स्टेशनला साहेब. मी अरे हो बेबी राजे, जरा दमानं घ्या. आम्ही काय सांगतो त्यात ऐका. प्रतापराव, हा फोन तुझ्याकडे कसा आला? आमच्याकडं कसा? आता कसं सांगू आमच्याकडं कसा? बघा असं नवीन फ्रेश तयार केलाय. म्हणजे गावठी सुनील शेट्टी गेला मोठ्या घरी. गावठी सुनील शेट्टी गेला मोठ्या घरी आणि तुमच्या मातोश्री चालल्यात अमरापुरी. बरोबर का नाही म्हटलं ना? आणि ह्यो समजा गोठावळा. आता ह्यो सगळा गोतावळा जर जिवंत पाहिजे असं तर अमरापूरला यायचं, ते बी 48 तासात. कळलं का? कारण परवा तुमचं श्राद्ध घालायचं. श्राद्धाला तुम्ही ऑन टाइम आल्या तर जेवण ऑन असेल, आणि जर ऑफ टाइम आल्या तर या तिघींना बी ऑफ करून टाकेल. कळलं? तुझा ते नकली बाप आहे ना, त्या नकली बापाला पाठीला जलात. तो जाईन फासावर आणि जाईन ढागात. मग त्याच्या ढागात स्वागत करायला कोण नको का? मग या तिघींचं पार्सल तिथं मी पाठवतोय. तो जेव्हा वर जाईन त्याच्या स्वागताला, त्याची आरती वाळायला नको आहे कोणी. तवा ध्यानात ठेवायचं, 48 घंटों में अमरापुर, 48 hours अमरापुर. खरं तर तुझे आभारच मानले पाहिजे. ए काय बोलली? आभार मानले पाहिजेत तुझे, असं बोलले मी. आतापर्यंत माहित नव्हतं वार कोणी केलाय ते, पण आता कळलं. आता मला चाच पडत बसायची गरज नाही. आता हल्ला होणार. कोण संपवणार? तू. तुझी नियतीच हल्ला करेल तुझ्यावर. प्रतापराव नरसिंग, आठवतंय ना तुला माझ्या जन्माच्या वेळी ज्योतिषाने काय सांगितलं होतं? जर तुला मुलगी झाली तर तीच तुझ्या विनाशाचं कारण ठरेल. आता ते भाकीत खरं करायची वेळ आली. तू माझ्या माणसांच्या केसांनाही धक्का लावू शकत नाहीस. आता तुझ्या पापांचा घडा भरलाय. वाह, अंग्यास रक्त उसळणार शेवटी. आमचीच लेख तू. ए, तुझी लेख नाही आम्ही. मी त्या आईची लेख आहे जिने तुझे सगळे मनसुबे धुळीला मिळवले. लेकींनाही जगवलं आणि स्वतःही जगली, तेही तुझ्या नाकावर टिचून. आता तुला गाडल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही प्रतापराव नरसिंग. आवडला बरं का? आवडला माज इमिजाज आवडली. बिलकुल आमच्यावर येणार तुम्ही. फक्त जरा डोळे उघड, आजूबाजूला बघ जरा. फासावर चाललेला नकली बाप आणि मरायला टेकलेली ही फॅमिली, यांना कसं वाचवायचं याचा विचार कर जरा. या माणसाचं अजिबात ऐकू नकोस. आमची चिंता करू नकोस. तू तुझ्या मामाला माझं ऐकतेस का? लवकर ये, नाही तर 2 खांद्यावरती 3 तिरड्या घेऊन जा लागतील. इथून पुढे थोबाडातून एक शब्द जरी काढला ना तरी गंगाजल प्यायला थोबाड शिल्लक ठेवणार नाही.
गंमत बर काय एक. आई रिंग मी रिंग लवंगा ते रिंग तिरका तिरका डुबडुब बाजा गाय गोपळ उतरला राजा. यस ये करेक्ट झालं. सुटका आता सुटका होणार. वा 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 वा. काहीच काही करू नकोस प्लीज प्लीज. सगळं सगळं व्यवस्थित व्यवस्थित होते व्यवस्थित काय काळजी नाही. का चालले प्लीज सोडून दे बघ. सांगतो सांगतो सोडून देतो. हे का सोडलंय. हे जाऊ दे, हे सगळे हे सगळे पैसे घ्या मस्त मजा करा. मार्केटमध्ये जा आणि 1 किलो खातील दलिंदर तर 5 किलो मटण घेऊन 5 किलो आणि मस्तपैकी मटणाचा रस्सा करा. हा 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 हा. त्या धावपळीत पळापळीत आपली मरणाची भूक लागली ना रे. हा, जावा. तुझ्या अमृतच्या वाड्याची मोलकराने वाटली का मी तुला. माया माणसांनी आवाज चालवलेला आवडत नाही आम्हाला. विसरला का. लक्षात ठेवा फक्त कागद पाठवले दिवसचे. दिवस दिलेला नाही अजून. आमच्या सौभाग्य होतीयत ना. जा, मरण्याच्या आधी नवऱ्याची सेवा करा. जा. काय सांगतोय ते नीट ऐकायचं नाहीतर तुमच्या सुनील शेट्टीची बहीण आहे ना शिल्पा शेट्टी तिच्या डोक्याचा भोगा करेल. अरे ही आहे का. ही आहे ना माझी ती. ही आहे शिल्पा शेट्टी. अंगस उठता ना आता. उठा बरं जावा मार्केटला. उठा उठा घेऊ बंदूक. लय वारी मटण करते बर का. बाबा मोहिनी काय झालं बेटा. हो. परत का आलीस. हो मॅडम काय तुमचं. तुम्हाला सांगून सुद्धा 10 वेळा परत येतोय. परमिशन घेतली का. चला निघा साहेब निघा पहिल्यांदा. कसली परमिशन. माझा बाबा आहे तो. मला बोलायचंय त्याच्याशी. बाबा ना बाबा घरी नाहीये जेलमध्ये कळलं. चला निघा साहेब निघा. जरा बोलू द्या. हो ऐका शिंदे ना, मॅडम please, मला- यांना बाहेर काढा. हो कॉन्स्टेबल. हा सर फक्त थोडाच वेळ. काय काय झालं. बाबा प्रतापरावाने केलंय सगळं. प्रतापराव. बाबा तो आता आपल्या घरी आहे आणि त्याने त्या तिघींना किडनॅप केलं आणि अमरापूरला घेऊन चाललाय. आपल्याकडे फक्त 48 तास आहेत. जर आपण काही केलं नाही ना तर तो त्यांचा जीव. नाही प्रतापराव मी जिवंत नाही सोडणार तर. मी नाही सोडणार तर. बाहेर काढी कडनं. हो देवकर. का उगाच आरडाओरडा लावलाय. मला बाहेर काढ. आणि कुणाला मारण्याच्या वार्ता करताय. त्या मुकुंदला मारलाय तसा अजून कुणाला मारायचंय का. तरी नशीब तो अजून आहे. आईचं कुलीतच दिलं तुम्ही आमच्या हातात. खोट्यात साक्ष देताना ना आम्ही हे सगळं सांगूच. पण तुम्ही जे काय बोंबललात ना तेही CCTV मध्ये रेकॉर्ड झाले बरं का. नाही साहेब ते बाबा मुकुंद बद्दल बोलत नव्हता. आमच्या घरच्यांना ज्याने किडनॅप केलं ना त्याच्याबद्दल बोलत होता आणि तो खूप नराधम माणूस आहे म्हणून तो एवढा चिडला. साहेब आपल्याकडे फक्त 48 तास आहेत. तुम्ही माझ्यासोबत घरी चला ना. त्या माणसाने माझ्या आईला आत्याला आणि बहिणीला किडनॅप केलं. हो कोण आहे तरी कोण हा किडनॅपर. आम्हाला पण तरी कळायला पाहिजे नाही का. कोण आहे तरी कोण हा डॉन. सख्खा बाप यायचा. आणि हा जेलमध्ये असलेला माणूस हिचा खोटा बाप आणि खरा गुंडा.
लय मटणाची भूक लागली राव. मिशेष, डिअर मिशेष, मिशेष, चला का? वा, त्योच वास. 22 वर्ष झाली ना, चव काय बदलली नाही कडा. थांबू नका चल घ्या. फास्ट जरा डोकं बी फास्ट चालवा, हात बी फास्ट चालवा. वा 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 वा. झाला की कांदा आला का? लाल टाका पाटा, टाका. मसाला टाकायचा आहे अजून. तशा सुग्र नाहीत बरं का अजून तुम्ही. वा 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 वा, लय मजा येणार रे. सोडा मला माहित नाहीये मी कार्तिकी राजे. सोडा मला, सोडा म्हटलं ना. तिला जरा सांभाळून येतो. बनवा जरा फास्ट बनवा एकदम. साहेब तुम्हाला सांगते, खूप वर्षापूर्वी हिची आई हिच्या सख्ख्या बापाला सोडून पळून गेली. एकटा पडला बिचारा, तो माणूस एकटा पडला. पण तो माणूस इतका सज्जन आहे ना साहेब, त्याने आजपर्यंत दुसरं लग्न नाही केलं. पण त्या उलट हिची आई हो मॅडम, या माणसासोबत अहो चोरून राहते, ते पण बिना लग्नाची. शिशी बाई, मला तर लाजच वाटते सगळं बोलायला. आणि हे सगळं तुम्हाला कसं माहित? अहो साहेब, मी होते ना. अहो मी स्वतः होते. हा सगळा राडा झाला ना, तेव्हा मी स्वतः तिथे उभी होते. अहो मीच काय साहेब, यांच्या चाळीतली सगळी माणसं तो राडा बघत होते. तुम्ही साहेब कोणालाही विचारा, तुम्हाला सगळे खरं सांगतील. अहो तुम्हाला सांगते साहेब, हा माणूस आणि या पोरीची सख्खी आई दोघे लग्न करणार होते. पण त्याच वेळी तो भला माणूस तिथे आला. धक्का बसला हो त्याला. आणि साहेब कोणाला धक्का नाही बसणार? मला सांगा साहेब, अहो स्वतःची बायको स्वतःच्या डोळ्यासमोर परपुरुषाबरोबर हे असले चाळे करत असतील तर कोणाला धक्का नाही बसणार? बोला काकू. कुणाशी? माझ्या पोराला मरणाच्या दारात उभी करणाऱ्या पोरीशी, की त्याला चिरडून मारून टाकणाऱ्या तिच्या या खोट्या बापाशी? आणि काय गे मोहिनी, तूच मला म्हणालीस ना की आरके साहेब स्वतः गाडी चालवत होते म्हणून. माझ्या पोराला प्रेमाच्या जाळ्यात खेचून तुझं पोट नाही भरलं म्हणून त्या सुपरस्टार आरकेला हिने अडकवलं. त्या दिवशी हा तुझा खोटा भाव स्वतःच्या तोंडाने मोठ्याने सांगत होता ना, कसं माझ्या मुकुंदला त्यांनी हॉस्पिटलमध्ये आणलं, कसं त्याचा जीव वाचवला. हो साहेब. खरा गुन्हेगार तर हा आहे. यानेच माझ्या पोराच्या अंगावर गाडी चढवली आणि वर त्याचा जीव वाचवायचं नाटक केलं. हे बघा काकू, खरं काय खोटं काय तुम्हाला चांगलंच माहितीये. मुकुंद सोबत जे काही झालं तो एक अपघात होता. माझ्या बाबाचा काही एक संबंध नाहीये त्याच्याशी. मग पुण्याचा होता? सांग ना, कुणाचा होता? हा, हे पोलीस काय खोटं बोलतायत? नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मग कसं म्हणायचं होतं तुला? तुमचं माझ्यावर राग आहे ना, मला शिक्षा करा ना, मला जेलमध्ये टाका, पण माझ्या बाबाला सोडवा ना. मी पाया पडते तुमच्या काकू. आणि माझ्या पोराला चिरडणाऱ्या आरोपीला मी असा मोकाट सोडू? तुला जरा तरी कल्पना आहे का? त्या हॉस्पिटलमध्ये एका दिवसाचं भाडं 15,000 रुपये रोजचं. रोज नवीन टेस्ट, रोज नवीन औषधं. आजपर्यंतचं बिल 50 लाख रुपये झालंय. ते परत देणार आहेस? या हॉस्पिटलच्या खर्चापायी माझं राहतं घर, ती गावची शेत जमीन सगळं मला विकावं लागलं. ते परत देणार आहेस?
माझ्या नवऱ्याने बड्या मुश्किलने म्हातारपणासाठी 1-1 रुपया जमवला होता, तो सगळा हॉस्पिटलमध्ये संपवला. ते परत देणार आहेस हे सगळं परत मला? तर मी मागे घेते तुझ्या खोट्या बापावरची खरी केस.